मराठी नेत्यात तरी मुलांना मराठीत शिकवत नाही. मराठीतून शिकून डॉक्टर झालेस पण मुलाला इंग्लिशमध्ये टाकतोयस, का करतोयस? सगळी मोलकर्णींची मुलं येतात त्या शाळेमध्ये. तर मी म्हटलं ती माणसं नाही. आपल्या राज्यामध्ये दुर्दैवाने शिक्षण हा सगळ्यात मोठा उद्योग आहे. त्याच्यामध्ये जास्तीत जास्त राजकीय नेत्यांच्या शाळा आहेत. ज्या क्षणी आपण बरे पालक होऊ शकतो आणि आपल्याला आपण मुलं होऊ देऊ शकतो हे ठरलं, तेव्हाच माझ्या मनामध्ये कुठेतरी हे होतं की माझी मुलं मातृभाषेतच शिकतील. कारण ज्या राज्यामध्ये मी राहते तर माझ्या मुलांची मातृभाषा आणि परिसर भाषा म्हणजे आसपास बोलली जाणारी भाषा ही जर एकच असेल तर त्यांनी आणखीन तिसऱ्या भाषेत का शिकावं? त्याच्यामुळे माझ्या लेखी हा निर्णय अत्यंत नैसर्गिक अशा पद्धतीचा होता की ज्याला आपण ऑर्गॅनिक म्हणतो ना आजकालच्या काळात. ऑर्गॅनिक म्हटलं की लगेच कळतं लोकांना, पण तशा पद्धतीचा होता की मला वाटलं की हे असं असावं. दुसरी गोष्ट अशी होती की मी आणि सुमित ज्या क्षेत्रामध्ये काम करतो त्या क्षेत्रामध्ये असं आहे की पुरुषांना नेहमीच बायकांपेक्षा पैसे जास्त मिळतात नटांना. त्याच्यामुळे आर्थिक जबाबदारी ही घराची सुमित उचलणार होता, तो काम करणार होता आणि मी मुलांसाठी वेळ काढणार होते घरी थांबून. त्याच्यामुळे कितीही नाही म्हटलं तरी ते थोडंसं एकल पालकत्व असं होतं. मी एकटीच त्यांचं शिक्षण आणि बाकीच्या गोष्टी बघणार होते. तर अशा वेळेला मला असं वाटलं की मी मराठी माध्यमात शिकली आहे. माझ्याकडे ज्या इतक्या कवितांचा संग्रह आहे मनामध्ये किंवा इतक्या गोष्टी ज्या मी ऐकलेल्या आहेत, तर त्या सगळ्या जर मला पुढच्या पिढीला सोपवायच्या असल्या, जसं आपल्याला वाटतं की घरातले आपले दागिने खास आपल्या मुलीला द्यावेत, सुनेला द्यावेत, असं जसं वाटतं, तसा माझ्याकडचा जो हा ऐवज होता सगळा, तो पुढे जर मला द्यायचा असेल तर मला असं वाटलं की मराठी माध्यमच आपल्या मुलांसाठी निवडावं. सुमित हा साऊथ इंडियन आहे. सुमित हा तमिलियन आहे. तामिळनाडूतून त्याचे त्याचे वडील तामिळनाडूतले आहेत आणि त्याची आई कर्नाटकातली आहे. पण कर्नाटकातलं मराठी कुटुंब असं. त्याच्यामुळे माझ्या सासूबाई उत्तम कन्नड बोलतात, उत्तम मल्याळम बोलतात, उत्तम तमिळ बोलतात, गुजराती सुंदर बोलतात, लिहितात, वाचतात आणि हिंदी मराठी तर येतच त्यांना. तर थोडंसं असं त्यांना दोघांना असं वाटलं होतं, माझ्या सासूबाई आणि सासऱ्यांना, की काय होतंय हे, असा निर्णय घेतला जातोय तर मुलांच्या विकासाच्या आड येते का आई, असं थोडंसं वाटणं. आणि ते स्वाभाविक होतं, म्हणजे त्याच्यामध्ये गैर काहीच नाही. कारण पिअर प्रेशर काही फक्त आई वडिलांना आणि मुलांना नसतं, आजी आजोबांना पण असतं. कारण त्यांची भावंडं असतात, त्यांचं कुटुंब असतं जे त्यांच्या बरोबरीचं असतं, ते सुद्धा सतत त्याच्याबद्दल बोलत असतात. त्याच्यामुळे थोडंसं माझ्या सासू सासऱ्यांना थोडंसं आधी वाटलं होतं की हा निर्णय घेते तो बरोबर आहे का चुकीचा आहे. आणि मग त्याच्याबद्दल चर्चा झाली. तर माझी आई मानसशास्त्रज्ञ आहे आणि शिक्षण क्षेत्रात तिने बरीच वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मग त्यावेळेला खरं काही ते असं गुगल आणि स्मार्टफोन्स नव्हते, तरीसुद्धा तिने काही लेख मला दिले आणि ते वाच म्हणून सांगितलं आवर्जून. मी कॉलेजमध्ये शिकत असताना BA ला एज्युकेशन हा माझा विषय होता आणि त्या दृष्टिकोनातून पण विनोबा, विवेकानंद ह्यांनी, महात्मा गांधी, बर्ट्रांड रसेल ह्या सगळ्यांचे विचार वाचलेले होते शिक्षणाबद्दलचे, नीरज चौधरींचे होते. ह्या सगळं वाचल्यानंतर सुद्धा एक ती मनोभूमिका माझी, म्हणजे हे फक्त भावनिक नाही आहे हा निर्णय, म्हणजे मला वाटतंय म्हणून असं नाही आहे, तर त्याला शास्त्राधार पण आहे. तर त्याच्यासाठी म्हणून मग मी परत ते सगळं जरासं वाचलं, मग तसं थोडंसं पटवून देण्याचा प्रयत्न केला. आणि नंतर माझा अनुभव असा आहे की माझ्या सासू सासऱ्यांना अत्यंत आनंद आहे की ती मुलं मराठी माध्यमात शिकली. कारण मराठी माध्यमातल्या इतक्या काय काय गोष्टी असतात ना शाळेमधल्या, आजी आजोबांची शाळा असते किंवा भावला भावलीचं लग्न असतं, त्याला तुमच्या घरातल्या लोकांना बोलवतात. तर अशा सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी खूप मग सहभाग घेतला. म्हणजे मला आठवतंय की दियाच्या शाळेमध्ये दसऱ्याला पाटीपूजन होतं आणि ती सरस्वती काढून घेऊन जायची होती. तर मला ते ना आठवेना नेमकं कसं करायचं ते. तर मी माझ्या सासूबाईंना म्हटलं की मम्मी मला आठवत नाहीये होते, तर त्यांनी दे मला आठवतंय असं म्हणून त्यांनी पटकन, आणि त्यांचा चेहरा इतका उजळला होता, त्यांनी 2-2दा ती पाटी पुसून आणि त्यांनी ते तिला काढून दिलं. तर मला असं वाटतं की हा आनंद त्यांना पण नंतर मनमुराद लुटता आला. एक तर असं आहे की
घरातले कुठलेच निर्णय, मुलांच्या बाबतीतले कुठलेच निर्णय किंवा आम्ही जे संहिता निवडतो किंवा काम करतो त्याच्याबद्दलचे पण निर्णय एकाच क्षेत्रात असल्यामुळे आम्ही दोघेजण एकमेकांशी बोलून घेतो आणि त्या चर्चा होतात फार खुलेपणाने. त्याच्यामुळे याबद्दलची चर्चा तर सतत होतच होती. आणि त्यावेळेला सुमितला पण हे असं वाटलं की सुमित म्हणाला की मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो तर ते इंग्रजी माध्यम जरी असलं तरी सुद्धा तिथे हिंदीतच सगळेजण बोलायचे. आणि मग जेव्हा मी तशा शाळेत शिकून जेव्हा मी सेंट झेवियर्समध्ये गेलो आणि तिथे एकदमच सगळं कॉस्मोपॉलिटन वातावरण आणि सगळेजण इतकं वेगळ्या पद्धतीचं इंग्लिश बोलणारे लोक की मी बावरलोच. आणि मी ते कॉलेज सोडून मी रुपारेलला आलो. तर मग मी इंग्रजी माध्यमात शिकवून मी काय एवढा मोठा तीर मारला होता. त्याच्यामुळे हा त्याचा अनुभव असल्यामुळे त्याला कुठेतरी हे पटलं. खूप कौतुक वाटतं एका गोष्टीच्या बाबतीत, ते म्हणजे आमचे जे कोर्टिंगचे दिवस होते तेव्हापासून मी त्याला म्हणायचे की सुमित, जर लग्न झाल्यानंतर आपण ठरवलंच की आपण मुलं होऊ देणार होतो आणि आपल्याला मुलं होणार आहेत तर त्यांना गणित तू शिकवशील ना, कारण मी जर गणित त्यांना शिकवायला गेले तर त्यांचं म्हणजे काही काही होणार नाही आयुष्यात. तर सुमित खूप हसायचा त्याच्यावरती. म्हणजे सुमितला अजूनही असं ह्याचे 2.5 पट किती, ह्याचे 1.5 पट किती वगैरे असं तो असं सांगतो तो. आणि त्याच्यामुळे मला भयंकर ते जादूच वाटते मला ती. तर सुमित जेव्हा त्यांना मुलांना गणित शिकवायला लागला, सुमितचं शिक्षण पूर्णपणे इंग्लिश माध्यमातलं होतं पण तरी सुद्धा त्यांनी सगळं म्हणजे त्रैराशिक आणि सगळं बीजगणितातल्या ज्या काही गोष्टी असतात, प्रमेय आणि सिद्धांत, हे सगळं तो शिकून तो मुलांबरोबर अभ्यास करायचा गणिताचा. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलांचं मराठी माध्यम निवडून मी बऱ्याच लोकांना मराठीमध्ये कन्वर्ट केलं या घरात. मला खूप जेव्हा पुरुष मंडळी जेव्हा असं मला सांगतात ना, कारण मी मराठी शाळांची सदिच्छा दूत आहे, म्हणजे मी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मी लोकांशी बोलत असते आणि जी अशी अगदी काय बरं अशी एजवरचे लोक असतात की ज्यांना निर्णय घ्यायचा आहे पण घेता येत नाही असे जे सगळे लोक असतात, तर त्या लोकांना मी कुंपणावरचे मुद्दामून म्हणत नाही कारण त्याला एक वेगळं हे येतो. तर त्या लोकांना मी नेहमी सांगते की तुम्ही असं म्हणता की तुमची बायको ऐकत नाही त्याच्यामुळे तुम्हाला कठीण जाते. बायको म्हणत असलेल्या किती गोष्टी तुम्ही ऐकता. तुम्ही किती दिवस सुट्टी काढून तिला बाहेर घेऊन जाता. तुम्ही किती वेळाला तिला आराम देऊन घरातला स्वयंपाक करता. तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही ऐकत नसता. तुम्ही मित्रांबरोबर घालवत असलेला वेळ तिच्याबरोबर पण घालवावात असं तिचं म्हणणं असतं. त्या बाबतीत तुम्ही कितींदा ऐकता. तर हे ह्या वेळेला जर तुम्हाला जे करायचं तेच करत असाल तिचं मन वळवून किंवा तिचं मन न वळवता, तर मग ह्या एका गोष्टीच्या बद्दल तुम्हाला का बरं नाही तसं करतायत. आणि दुसरी गोष्ट, हे तर मी नेहमीच म्हणते की मूल हे कधीच तुमच्या एकाच नसतं. मूल फक्त त्या आईबापांचं पण नसतं. घरात आजी आजोबा असतात, काका काकू असतात, मावशी असते, मामा असतात, सगळ्यांचं असतं ते. त्याच्यामुळे अशा निर्णयांच्या वेळेला जेव्हा असा प्रश्न येतो तेव्हा आणखीन सुद्धा लोक की जे त्रयस्थपणे ह्याच्याबद्दल काही सांगू शकतील. त्रयस्थपणे म्हणजे कसं, तुमच्याबद्दलचा त्रयस्थपणा पण मुलाचं भवितव्य हे केंद्रस्थानी, असे जे थोडेसे आपल्या विचारांचे लोक असतील अशांबरोबर चर्चा करावी, आपल्या बायकोला घेऊन जावं. आणि जसं मी केलं की हे शास्त्रीय का आहे, हे लॉंग रन मध्ये आपल्या मुलासाठी कशा पद्धतीने चांगलं असणार आहे. कारण भीतीपोटीच कुणीतरी असं म्हणतं ना की नकार का देतंय. म्हणजे तुमचंही तुमच्या मुलावरती प्रेम असणार, तुमच्या बायकोचंही त्याच्यावरती प्रेम असणार. त्याच्यामध्ये काही तुमचं जास्त तिचं कमी, तिचं जास्त तुमचं कमी असं नसणार. ती तिच्या अनुभवातून काहीतरी बोलत असणार, तुम्ही तुमच्या अनुभवातून काहीतरी सांगताय. दोघांनी आपले काय शास्त्राधार आहेत ते समोर ठेवावेत आणि मग त्याच्यातून निर्णय घ्यावा असं मला नेहमी वाटतं. त्याच्यामुळे ही पळवाट बायकांनीही आणि पुरुषांनीही. बायकांनी असं म्हणू नये की मला खूप इच्छा होती पण शेवटी नवऱ्यासमोर माझं काही चालत नाही, किंवा नवऱ्यानेही असं म्हणू नये की बायकोसमोर माझं काही चाललं नाही. कारण शेवटी मुलासमोर तुमचं चाललं पाहिजे आणि मुलगा चालला पाहिजे आणि त्याची प्रगती व्हायला हवी. भाषेच्या बाबतीत असं होतं की घरात जी भाषा बोलली जाते ती असते मराठी किंवा कुठली म्हणजे मातृभाषा जी असेल ती. त्या मातृभाषेत ती मातृभाषा आपण कशी शिकतो.
आधी आपण चिवकाऊच्या गोष्टी शिकतो, मग आई बाबा हे शब्द उच्चारायला शिकतो, मग आपण शाळेत गेल्यानंतर पहिल्यांदा गाणी शिकतो, कविता शिकतो, त्याच्यानंतर आपल्याला मुळाक्षर शिकवली जातात. इंग्रजी माध्यमात जेव्हा तुम्ही जाता तेव्हा ते मूल भाषा तिकडे जाऊन नाही शिकत. सॉरी, म्हणजे मराठी शाळेत जेव्हा तुम्ही जाता तेव्हा भाषा तिकडे जाऊन नाही मूल शिकत. भाषा ते बोलायला लागलेलं असतं आपसूक घरातलं लोकांची भाषा ऐकून, आणि त्याच्यानंतर त्याच भाषेत ते आणखीन थोडी भाषा शिकतं, आणि त्याच्यानंतर मग मुळाक्षरं, मग त्याच्यानंतर शब्दरचना, मग वाक्यरचना, मग व्याकरण, अशा टप्प्याने ते शिकत जातं. जेव्हा तुम्ही इंग्रजी माध्यमात मुलाला पाठवता तेव्हा ती भाषा ऐकायला शिकणं, बोलायला शिकणं आणि लिहा वाचायला शिकणं हे सगळंच एकत्र करायला लागतं त्या मुलाला. त्याच्यामुळे नाही, म्हणजे ह्याच कारणासाठी परत आपल्याकडचं एक ते पालकांनी शोधून काढलेल्या पळवाटा ज्या असतात त्याच्यातली ही एक आहे की महाविद्यालयात जेव्हा ते मूल जाईल तेव्हा त्याला खूप कष्ट पडतील एकदम इंग्रजी अंगावरती आल्यानंतर. एकदम इंग्रजी अंगावरती येत नाही. मराठी शाळांमध्ये पहिलीपासून काय, बालवर्गापासून मराठीच्या बरोबरीने इंग्रजी शिकवली जाते, ज्याला आपण कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश म्हणतो. बोलण्याचं, संभाषण करण्याची इंग्रजी भाषा ही सर्व मराठी शाळांमधून अगदी शिशुवर्गापासून सुरुवात होते त्याची. त्याच्यावर त्याला त्या भाषेचा गंध असतोच. आणि 10वी पर्यंत एखादी गोष्ट कशी शिकायची ह्याची क्लृप्ती, ह्याची युक्ती, त्याची पद्धत, त्याची प्रणाली, हे सगळं ते बाळ शिकलेलं असतं. आणि त्यावेळेला त्याच्यावरती जर एखाद्या दुसरी भाषा शिकण्याचं जर बरं, दुसरी पण नाही, जी ओळखीचीच आहे ती आणखीन जास्त विस्ताराने शिकायची त्याला, एवढाच असतो. तेव्हा त्याच्यावरती कसला ताण येईल. आणि आत्ता 2.5 वर्षाचं जेव्हा मुलं आपण शाळेत पाठवतो तेव्हा ते घरी येऊन सांगणार नाहीये की मला स्ट्रेस होतोय, माझ्यावरती ताण येतोय, म्हणून आपण असं समजतो की तो येतच नाही. तर त्याच्यामुळे तो ताण येतो. आणि तो दुसरी गोष्ट, एखादी गोष्ट शिकताना प्रश्न विचारतो आपण, कारण ते कळत नाही म्हणून. आणि प्रश्न विचारले की त्याचं निरसन केलं जातं, त्या शंकेचं, किंवा त्याचं उत्तर मिळतं. इंग्रजी शाळेत जेव्हा मूल जातं तेव्हा आपल्याला काय विचारायचंय, ते कन्स्ट्रक्ट कसं करायचं, ह्याच्याच मध्ये त्याचा इतका वेळ जातो की हळूहळू ते मूल प्रश्न विचारेनासं होतं. त्याच्यामुळे मराठी शाळांमध्ये ह्या पद्धतीने, म्हणून मग तो शास्त्राधार आहे की ते मूल इतकं मोकळं असतं, इतकं सहज म्हणजे सोप्पं नव्हे, सहज म्हणजे स्वाभाविक, नैसर्गिक, अशा पद्धतीने हे शिक्षण जास्त योग्य ठरतं मुलांसाठी. आम्ही इंग्रजी संभाषण नाही करू शकलो. खरे इंग्रजी हा मुद्दाच नाही आहे, संभाषण हा मुद्दा आहे. आणि ते संभाषण शिकण्यासाठी आपण इंग्रजी माध्यमात जायला पाहिजे असं नाही. इंग्रजी शिकणं आणि इंग्रजी माध्यमात शिकणं या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. तुझी पिढी सुद्धा जेव्हा शिकत होती मराठीमध्ये तेव्हा काय पद्धतीचं एक्सपोजर होतं, किती चॅनल्स होती, किती इंग्लिश कार्टून्स तुम्ही बघत होतात, तुम्हाला सवय होती, हिंदीतच कार्टून्स बघायची सवय होती. आता सुदैवाने दुर्दैवाने मला माहिती नाही, पण इंग्रजी इतकी मुलांच्या कानावरती पडते. म्हणजे आता मराठी माध्यमातून शिकून कॉलेजमध्ये गेलेल्या मुलाचा जर तू इंटरव्ह्यू उद्या घ्यायला गेलास, अगदी पूर्ण मराठी शाळेत शिकलेल्या मुलाला सुद्धा तो बोलताना इतके इंग्रजी शब्द वापरतो, कारण ते एक्सपोजर आहे. सोपे शब्द गोष्टींना त्यांना कळलेले आहेत. ते शब्द फक्त एका व्याकरणात त्यांना शिकायचेत, एवढीच गोष्ट आहे. आता ते मराठीत ते शब्द वापरतात, पण जर तशा पद्धतीचं ट्रेनिंग मिळालं तर ते उत्तम इंग्रजी पण बोलू शकतील, कारण शब्द माहिती आहेत. मराठी शाळांमध्ये माझी मुलं ज्या शाळांमध्ये शिकली त्या शाळांमध्ये इंग्रजी संभाषणावरती भर दिला होता. आणि संभाषण कधी होऊ शकतं, जेव्हा तुम्हाला तुमच्या भावना, तुमचे विचार यांची पूर्णपणे सुंदर ओळख असते, त्यावेळेला तुम्ही संभाषण करू शकता.
ते तुम्ही कितीही म्हटलं, तू इंग्रजी शाळेत शिक किंवा मराठी शाळेत शिक, तुझ्या स्वप्नांची आणि विचारांची भाषा कुठली असणार आहे? ती मराठी असणार आहे. ती तुझी मातृभाषा असणार. मग तेच तुमच्या भावनांचे, विचारांचे आणि व्यक्त होण्याचे जर तेच माध्यम असेल, तर त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची सुसूत्रता असते. आणि एकदा का ह्या गोष्टींच्या बद्दल तुम्हाला क्लॅरिटी आली, तुमचे विचार काय आहेत, तुमच्या भावना काय आहेत, एखादी गोष्ट बघितली की मी संतापाने पेटून उठतो, की मला वाईट वाटतं, की मला खंत वाटते, की मला काय वाटतं, ह्याला प्रत्येकाला वेगळी शेड आहे ना. का मला नुसताच राग येतो, की मला त्याच्याबद्दल काहीतरी करावंसं वाटतं. ह्या सगळ्याला एक वेगळी शेड आहे. ह्या सगळ्या माझ्या भावना आहेत आणि सगळे माझे विचार आहेत त्याच्यानंतरचे. हे मला जेव्हा शुद्ध, स्वच्छ, स्पष्ट कळायला लागतात. केव्हा कळायला लागतं? जेव्हा माझ्या माध्यमाची आणि माझ्या विचारांची आणि भावनांची भाषा एक असते आणि माझ्या शिक्षणाचं माध्यमही तेच असतं. त्यावेळेला मला हे सगळं येतं आणि त्याच्यानंतर मग मला एक इंग्रजी भाषा पण मी शिकतो आणि त्याच्यानंतर मला फक्त त्याचा अनुवाद करायचा आहे. मला त्याचं फक्त भाषांतर करायचं आहे आणि मग ती गोष्ट जास्त सोपी होते. त्याच्यासाठी म्हणून हा असा द्राविडी प्राणायाम करायची गरज नाही की मी इंग्रजी माध्यमात शिकायचं. त्या इंग्रजी माध्यमात शिकताना जर मला माझ्या भावनाच कळणार नसतील स्पष्टपणे, तर मी काय डोंबल बोलीन? कदाचित शब्दसंग्रह वाढेल, पण अभिव्यक्ती नाही तशी वाढणार. आपला मुळात समाजच हा सगळ्या घटकांनी बनलेला आहे आणि म्हणून त्याच्यात मध्ये वेगवेगळे वेगळे वर्ग आहेत. ते जे वर्ग आहेत ते आपण आता कशाच्या दृष्टिकोनातून बघतो? एक सधनता ह्या दृष्टिकोनातून बघतो आपण, की मध्यमवर्गीय, उच्च मध्यमवर्गीय. म्हणजे मध्यम वर्गामध्ये सुद्धा आता 3 पातळ्या झाल्यात. अशा पद्धतीचं आपलं वातावरण आहे. तुम्ही जे म्हणताय की त्यांना इथे संगत चांगली मिळणार नाही, तुम्हाला पूर्णपणे खात्री आहे की इंटरनॅशनल स्कूलमध्ये जाऊन त्यांना संगत चांगली मिळणार आहे? संगत म्हणजे काय असतं शेवटी? की ते कुठल्या वर्गातून येतात असं जर असेल तर तिथे तुम्हाला लढा द्यायला लागणार नाहीये. तिकडची मुलं जी येतील ती त्यांच्या स्कोडा मर्सिडीजमधून येतील. त्यांच्या वाढदिवसांच्या पार्ट्या पंचतारांकित हॉटेल्समध्ये असतील. त्यावेळेला सुद्धा तुम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलांच्या वाढदिवसाची पार्टी करताना तुम्हाला तुमचे सगळे रिसोर्सेस गोळा करून तुम्हाला ते करत राहायला पाहिजे. कारण जर तसं तुम्ही केलं नाहीत तर तुमच्या मुलाच्या मनामध्ये न्यूनगंड येऊ शकतो. जेव्हा मराठी शाळेमध्ये माझी मुलं घालणार मी असं म्हटलं होतं, तेव्हा माझ्या शेजारी ज्या त्यांना मी वहिनीच म्हणायचे आणि खूप त्यांनी माझ्यावरती प्रेम केलं, त्या मला म्हणत होत्या, कुठल्या शाळेत घालतेस तू मुलांना? तुला काही कठीण आहे का पार्ले टिळक इंग्लिश माध्यमात ॲडमिशन मिळणं? मी घेऊन देते मुलांना ॲडमिशन. तर मी म्हटलं, अहो प्रश्न ॲडमिशन न मिळण्याचं नाहीच आहे वहिनी, पण मला मराठी शाळेतच घालायचं आहे मुलांना. सगळी मोलकर्णींची मुलं येतात त्या शाळेमध्ये. तर मी म्हटलं, ती माणसं नाहीत. मोलकर्णींची मुलं ही माणसं नाहीत. आणि कदाचित असं होईल की माझी मुलं जी भाषा बोलतात ती भाषा थोडी ती मुलं शिकतील, त्या मुलांची भाषा माझी मुलं शिकतील. ही अशी सरमिसळ व्हायलाच हवी. तुम्ही तसेच जगता का? ट्रेनमधून तुम्ही प्रवास करता, अगदी तुम्ही फर्स्ट क्लासचं तिकीट जरी काढलं, तिकडे धक्काबुक्की होते म्हणून सगळेच जण तुमच्यासारखा विचार करणारी माणसं असतात का? आणि हे लेबलायझेशन आपण मुलांच्या शाळेपासून करणार की संगत तुमची चांगली की वाईट. माझ्या नातेवाईकांची एक मुलगी 5वीत असताना म्हणते की मी आज गृहपाठ केला नाही, म्हणजे आय डिडंट कम्प्लीट माय होमवर्क, आय एम स्क्रूड अप बिग टाइम. हे 5वीतली मुलगी म्हणते. ती जेव्हा स्क्रूड अप म्हणते तेव्हा आपल्याला खटकत नाही. आणि आईला मायला या शिवाय जर मुलांनी दिल्या मराठी शाळेतल्या, तर तुम्हाला त्या लगेच अंगावरती पाल पडल्यासारखं तुम्हाला शी असं होतं. हा आपला दुटप्पीपणा आहे. हा आपण पहिल्यांदा दूर केला पाहिजे. तुम्ही द्या ना संगत ती. तुमच्या मुलांना जी संगत हवी आहे ती तुम्ही छान द्या आणि तुमच्या मुलांच्या माध्यमातून त्या मुलांची संगत चांगली होऊ द्या. ती मुलं असं काही नसतंच एकतर.
आणि काय मला तर इतकं अद्भुत वाटतं, माझ्या मोलकरणींची मुलं जर माझ्या मुलांच्या बरोबर शिकत असतील तर, मी घरात बसलीये माझ्या मुलांना वाढवण्यासाठी म्हणून, ती बाई ती कष्ट करतीये, त्याच्यानंतर ती त्या मुलाला शाळेत सोडते, त्याच्यानंतर पालक सभा अटेंड करते, त्या मुलाचं जे काही सो कॉल्ड प्रोजेक्ट्स असतील, छोटे मोठे कार्यानुभव असतील, ते करायला धडपडते. तर अशा जिला म्हणजे अशा वर्गातली बाई आणि असा मुलगा जो बघतोय आपल्या आईला की ती माझ्या उत्कर्षासाठी इतके कष्ट करते, असा संस्कार जर माझ्या मुलाला मिळणार असेल तर तो उत्तम संस्कार आहे, त्याला मिळू देत तो संस्कार. माझी मुलं नेहमी सांगायची, गाडी जर असेल, सुमितने नवीन गाडी घेतली होती, पहिल्यांदा जरा असे चांगले पैसे कमवले होते आणि त्यांनी स्कोडा गाडी घेतली होती. शाळेत जाताना मुलं सांगायची, अलीकडच्या गल्लीत गाडी थांबव, आमच्या शाळेपर्यंत गाडी आणू नकोस, कारण आमची मित्रमैत्रिणी येत नाहीत गाडीतून. हे ते त्यांचं ते शिकले की आपण हा दिखावा करायचा नाही, आपण सर्वसामान्यांसारखं राहायचं, हा संस्कार ते त्या शाळेत जात होते म्हणून ते शिकले. तुम्ही या शाळांमध्ये तुमच्या मुलांना घालाल, IB स्कूल्समध्ये, ती मुलं हा संस्कार घेऊन येतील की आपण जास्तीत जास्त मिळवत राहिलं पाहिजे, त्याच्यासाठी सगळे कष्ट घेतले पाहिजेत, सगळ्या मार्गांनी ते मिळवलं पाहिजे. मग त्यावेळेला ते कुठल्याही मार्गाने नाही बरं का मिळवायचं, चांगल्याच मार्गाने मिळवायचं, हा एक्स्ट्रा संस्कार तुम्हाला देत राहायला लागणार आहे घरातून. त्यावेळेला तुम्ही त्या संगतीचं काय म्हणाल? मला असं वाटतं की तुम्हाला अनुकरण करणारे व्हायचंय की तुमचं अनुकरण लोकांनी करावं असं तुम्हाला व्हायचंय, हे तुम्ही ठरवलं पाहिजे. मला वाटतं मी माझ्या मुलांना मराठी शाळेमध्ये घातलं तेव्हा मला जितक्या विरोधाचा सामना करावा लागला तितकं मला आज गौरवण्यात येतंय की माझ्या मला ग्लॅमरच मिळवून दिले माझ्या मुलांनी की मी मराठी शाळेमध्ये त्यांना घातलं म्हणून. तर त्याचा तुम्ही विचार करायला पाहिजे असं मला वाटतं. जर तुम्हाला तुमच्या पुरतं जगायचं असेल आणि एक काय म्हणू बरं, अशा पद्धतीचं जर तुम्हाला जगायचं असेल तर तुम्ही निश्चित कुठलाही विचार करा असं मी म्हणेन. पण जर तुम्हाला स्वतःला असं वाटत असेल की तुम्ही एक सुजाण व्यक्ती आहात आणि आपल्या मुलाचं भलं करता करता समाजासाठीही तुम्ही काही करू इच्छिता, असं जर तुम्हाला वाटत असेल तर मला वाटतं की तुम्ही निश्चित मराठी माध्यमाचा निर्णय घ्यावा. कारण ही लोकलज्जा वगैरे ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काही चिरकाळ टिकणाऱ्या नसतात. म्हणजे आज माझा मुलगा हा पियानिस्ट आहे, त्यांनी लंडन लंडन स्कूल ऑफ म्युझिकच्या त्यांनी परीक्षा दिल्या साऱ्या. त्या परीक्षा घ्यायला कोण लोक यायचे तर ऑस्ट्रियाहून कोणीतरी यायचा, जर्मनीहून कोणीतरी यायचा, ते कोणीही इंग्लिश बोलायचं नाहीत. नीरदलाच इंग्लिश यायचं. तर मी नीरदला म्हटलं की अरे मग ती परीक्षा कसे घेतात, तर मला अम्मा म्युझिक इज द लँग्वेज. त्याच्यामुळे त्यांनी त्या सगळ्या परीक्षा तशा केल्या आणि त्या ऑस्ट्रियन लोकांना आणि जर्मन लोकांना आपण इंग्लिश बोलत नाही याचं काही वाईट वाटत नाही किंवा म्हणून ते कमी दर्जाचे असं वाटत नाही, ते तिकडून येतात ह्या खंडामध्ये परीक्षा घ्यायला. तर ती एक गोष्ट. माझी मुलगी आता सिनेमॅटोग्राफर आहे धाकटी. तर हे तर तांत्रिक शिक्षण घेताना कुठेच मराठीमध्ये त्याचं काही तुम्हाला उपलब्धच नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही इंग्लिशमध्येच शिकता. पण हे टेक्निक आहे ना, हे तंत्र आहे ना, तर ते छोट्या छोट्या संज्ञा आहेत, तेवढ्या शिकण्यासाठी इंग्रजी माध्यमात जायची गरज नव्हती. आज त्या दोघांनी छान करिअर त्यांचं सुरू केलेलं आहे, चांगलं करतायत आणि त्यांना कुठेही अडथळा आला नाही. आणि जास्तीत जास्त वेळेला त्यांना बोलायला लागतं ते इंग्रजीतच बोलायला लागतं. आणि परत मी म्हणेन की त्यांना त्यांचे विचार, त्यांच्या भावना, त्यांचा भोवताल, त्यांचा परिसर, त्यांचा समाज हा इतका उत्तम माहिती आहे की त्याच्यामुळे त्यांच्याकडे खूप मोठी व्हरायटी आहे सगळं करण्यासाठी. आणि त्याच वेळेला एकदा ते शिक्षण मिळाल्यानंतर ते इंटरनॅशनल लेवलवरचं सगळ्याचा ते आस्वाद घेऊ शकतात. म्हणजे माझे फार अतिशय रोमॅन्टिक विवेचन असायचं पहिल्यांदा की रंगरंगुल्या सान सानुल्या गवत फुला रे गवत फुला, ही कविता होती. तर ती कविता म्हणताना नेहमी मी घरून शाळेत जाताना ती पिवळी फुलं मिळायची, रस्त्यात दिसायची आम्हाला, मिळायची म्हणजे असे त्याचे वाटे करून ठेवलेले असायचे मैत्रिणींनी, आणि मग ती फुलं गोळा करायची. किंवा जाताना बाभळीची फुलं दिसली
की ती बाभळीची फुलं काढायची आणि कानातल्या रिंगा काढायच्या आणि त्याच्यात ती बाभळीची फुलं घालायची. ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. आणि ह्याला हे बाभळीचं फुल आहे, हे गवत फुल आहे. गवत फुल अशा नावाचं कुठलं फुल नसतं, पण गवत फुल असं म्हटल्यानंतर डोळ्यासमोर एक 4 फुलं येत आहेत. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा परदेशी जाऊन, जेव्हा परदेशी जायच्याही आधी, जेव्हा 5वी का 7वी मध्ये मला वाटतं डॅफोडिल्स ही कविता शिकले, तेव्हा मला असं वाटलं की ती जी पिवळी फुलं दिसायची तसाच असेल का त्या पाकळ्यांचा स्पर्श, त्या डॅफोडिल्सचा, ती तशी असतील का. सो जो तुम्ही अनुभव घेतला आहेत त्याच्या मानाने तुम्ही जो दुसरा अनुभव घेता त्याची पडताळणी होते कुठेतरी. पण आधी हे मला कळू तर दे, माझ्या परसात काय उगवतं ते मला, माझ्या सगळ्या गोष्टी कळू तर दे. आणि ते ह्या मुलांना खूप समृद्ध वातावरण मिळालंय. त्याच्यामुळे सगळ्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे की आपण पहिल्यांदाच त्यांच्या माध्यमात दुसऱ्या घालताना जेव्हा आपण हा पडदाच टाकतोय मध्ये, तो करणं खरंच किती योग्य ठरणार आहे. आणि बस बाकीचं मोलकर्णींच्या मुलांच्या बाबतीत जे मी म्हटलं तेच, की माझ्या घरात काम करणाऱ्या ज्या सगळ्या मुली आहेत त्यांनी सगळ्यांनी आपल्या मुलांना मराठी शाळेत घातलं. कारण त्यांना असं वाटतं की त्यांच्या ताई जे करतात, कारण त्यांना आवडतं, ताई जशी टिकली लावतात तशी टिकली लावायला त्यांना आवडते, ताईसारखी साडी नेसायला त्यांना आवडते. तर त्यांना ताई जे करते ते करावंसं वाटतं. तर त्यांनी त्यांच्या मुलांना, की ताईनी चुकीचं नसेल केलं, जर तिने तिच्या मुलांना घातलं असेल मराठी शाळेमध्ये आणि ह्या मुलांना ती 12-12 वर्ष बघतायत सगळेजण वाढताना, त्याच्यावर त्यांना माहिती आहे की छान मुलं आहेत तर आपली पण मुलं छान होणार हे त्यांना माहिती आहे. तर त्याच्यामुळे मला असं वाटतं की मला ते म्हणायचं आहे की मी जे जगलेली आहे त्याच्यातून माझं जर चांगलं काही झालं असेल तर ते दुसऱ्या लोकांनी करावं अशा पद्धतीचं उदाहरण मला घालून द्यायचंय. तर मला असं वाटतं की इफ यू वॉन्ट टू बी हिरो, पुट युअर चाइल्ड इन अ मराठी मीडियम स्कूल. सध्याचा जो भोवताल आहे साराच, तो फार इव्हेंट प्रेमी झालेला आहे. उत्सव करायचा. आपण इतके कंटाळलोय ना सगळ्या गोष्टींनी की दिसतंय आपल्याला की इकडे असे भाव वाढतायत, इथे महागाई वाढतीये, इथे बेरोजगारी वाढतीये. या सगळ्यांकडून आपलं दुर्लक्ष व्हावं म्हणून सर्व राजकारणी सुद्धा त्याच पद्धतीचे कार्यक्रम करतायत. आणि समाज म्हणून आपल्याला पण असं वाटतं की आपण त्याच्यात रमतोय. याच्यात गैर काय आहे, योग्य काय आहे, अयोग्य काय आहे असं नाही म्हणते मी, पण हे असं आहे. आता असं करत असताना कुणाच्याही निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मराठी भाषेसंदर्भात ते लोक काय करणार आहेत या पद्धतीचं त्यांना खोटं सुद्धा आश्वासन द्यावं असं वाटत नाहीये. मराठी शाळा हा जाहीरनाम्यात कधी तुम्हाला दिसणारच नाही की हा प्रश्न येईल असं. आपल्याला असं वाटतं की संस्कृती सांभाळणं म्हणजे सण सांभाळणं आणि सण साजरे करणं. पण भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. जसं आपण म्हणतो पैजेचा विडा उचलला, हा एक आपल्याकडचा वाक्प्रचार झाला. तो विडा माझ्या संस्कृतीचा भाग आहे ना. तो विडा उचलणं, निरोपाच्या वेळेला विडा उचलणं, पैजेचा विडा उचलणं हा माझ्या संस्कृतीचा भाग आहे. तो माझ्या भाषेत आहे आणि माझ्या भाषेत संस्कृती आहे. हे अभिन्न आहे. पण आपण आता ते वेगळं वेगळं काढायला सुरुवात केली. आपल्याला आता असं वाटायला लागलंय की सण साजरे करणं, उत्सव साजरे करणं, धार्मिक गोष्टी सार्वजनिक करणं म्हणजे आपण संस्कृती सांभाळतो असं नाहीये. पण हा खूप वेगळीच गोष्ट झाली ही. पण ह्याच्याबद्दल आपण जे साजरं करतोय, आपण जे करतोय, आपण जो विचार मांडतोय, आपण जो उच्चार करतोय ना, त्याला विचाराचं किती अधिष्ठान आहे ते सगळ्यांनीच तपासून बघायची गरज आहे. हे जेव्हा आपल्याला कळायला लागेल की मी जय भवानी जय शिवाजी म्हणतोय, शिवाजींना अभिप्रेत असणारी गोष्ट आपण करतोय, ती ताकद, ते तेज, ह्याचे नुसते उद्घोषच करतोय, जयघोषच करतोय, पण त्या पद्धतीचं आपण आचरण करतोय का ह्याचा विचार व्हायला पाहिजे. हा जरा 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 आपण करायला लागलो. मला नेहमी असं वाटतं की माझी पुढची पिढी
ही जास्त हुशार आहे, ही जास्त सुजाण आहे. आत्ताचे पालक, आत्ताची जी मुलं आपल्या मुलांना वाढवत आहेत ती फार विचारपूर्वक वाढवत आहेत. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं त्यांना हे साधलंय. आम्ही नुसतीच धावपळ केली, आम्ही उरसफोड केली नुसती. त्याच्यामध्ये काही काही गोष्टी आमच्या सुटून गेल्या. तुम्हा लोकांना काय कशाचा बॅलन्स म्हणता रे तुम्ही? वर्क आणि काय वर्क होम बॅलन्स किंवा कल्चरल गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने करता याच्याबद्दल तुम्ही जास्त चांगला विचार करता. त्याच्यामुळे माझी फार अपेक्षा आहे तुम्हा सर्वांकडून की तुम्ही जेव्हा असा विचार करायला लागाल आणि तुमची जेव्हा साथ मिळेल तेव्हा नक्की मराठी शाळांचं भवितव्य वेगळं होईल. खरं पालकांना फार करायला लागतच नाही आजकाल, कारण एक्सपोजर इतकं आहे. आणि ते ज्या मित्रमैत्रिणींमध्ये उठतात बसतात ती मुलं इंग्रजी बोलत असतात आणि इंग्रजी गाणी गात असतात. त्याच्यामुळे आता माझ्या घरामध्ये असं वातावरण आहे. माझी मोठी बहीण, आता आम्ही तर म्हणजे मी 86 साली मी 10वी झाले. माझी बहीण त्याच्या आधी 3 वर्ष 10वी झाली. पण ती सातत्याने इंग्रजी गाणी गायत असायची घरामध्ये, पॉप म्हणजे मॅडोनाची गाणी वगैरे. म्हणजे मला अगदी आठवतंय की पापा डोंट प्रीच नावाचं एक गाणं होतं, आय एम इन ट्रबल डीप, आय एम गोइंग टू कीप दिस बेबी, असं काहीतरी ते. आणि ब्लास्फेमीच ना, आय एम गोइंग टू कीप दिस बेबी वगैरे असलं काहीतरी गाणं. पण तो ना पिंड असतो एकेकाचा आणि त्यांचा तो कल असतो की ते पिक करतात, कारण त्यांना एक्सपोजर जे आहे ते याच पद्धतीचं आहे. गंमतशीर गोष्ट सांगते की मध्यंतरी माझं एका प्रोफेसरांशी बोलणं झालं जे इंग्रजीचे विद्यापीठातले हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत. ते मला म्हणाले की इंग्रजीमध्ये MA करायला जी मुलं येतात ती बहुतांशी मराठी माध्यमातली असतात. इंग्रजी माध्यमातल्या मुलांना इंग्रजी साहित्यामध्ये इंटरेस्ट असतो असं अजिबात नसतं. तुम्हाला साहित्यात रस असतो किंवा तुम्हाला नसतो. मला ह्या भाषेच्या साहित्यात इंटरेस्ट आहे असं म्हणणाऱ्याला साहित्यात कधीच रस नसतो. त्याच्यामुळे तो वाढतो. आणि होतं असं की बघायला जे मिळतं, जी इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळते आहे आत्ता गुगलवरती असेल किंवा कुठल्याही या सोशल मीडियावरची जी असेल ती प्रामुख्याने इंग्रजीमध्येच मिळते. उलट तुम्हाला त्याला जरा थोडंसं नीट चॅनलाइज करायला लागतं. एवढंच आईवडिलांना करायला लागतं. मुलंच सांगतात इथून पुस्तके मिळणार आहेत, इथे आहे तिथे ते आहे. त्यांच्या बरोबरीने तुम्हाला राहावं लागतं. दुसरी गोष्ट, सर्व मराठी शाळांमध्ये आता ज्या ह्या मोठ्या शाळा आहेत, ज्या जुन्या शाळा आहेत, मी चांगल्या शाळा हा शब्दप्रयोग मुद्दामून वापरत नाही आहे, कारण काही काही नवीन शाळा ज्या येतात, जिल्हा परिषदेच्या शाळा, नगरपालिकांच्या शाळा उत्तम उपक्रम करतायत इंग्रजी आणि मराठी सुद्धा शिकण्यासाठीचे म्हणून. त्याच्यामुळे पण ज्या जुन्या शाळा आहेत, जशी पार्ले टिळक आहे, बालमोहन आहे, या शाळा ज्या आहेत तिथे कॉन्व्हर्सेशनल इंग्लिश नावाची एक वेगळी संभाषण शिकण्यासाठीची इंग्रजी शिकवली जाते. आणि त्याच्यामध्ये परांजपे बाई आहेत, त्यांनी ही पूर्ण केम्ब्रिजच्या युनिव्हर्सिटीतून ही शिकलेली लिंग्विस्टिक्सची ही प्रणाली आहे. केम्ब्रिज युनिव्हर्सिटीतून लोक येतात शेवटच्या परीक्षा घ्यायला. ह्या तुम्हाला 8वी पर्यंत परीक्षा द्यायच्या असतात. माझ्या मुलाने ती दिली, मुलीने दिली नाही. कारण माझ्या मुलीला असं वाटलं की त्या बाई खूप हळू प्रश्न विचारतात, मला शिकायचं नाही आहे तिथे इंग्लिश तिकडे नाही शिकणार आहे, घरी शिकणार आहे असं म्हणून तिने ते परीक्षा देणं बंद केलं होतं. पण दोघंही उत्तम इंग्लिश बोलतात. आता बरेचदा असं होतं की ते दोघेजण एकमेकांशी इंग्लिशमध्येच बोलत असतात, तेव्हा आम्हाला सांगायला लागतं की नाही जरा प्लीज मराठीत बोला असं. इतकं ते सांगण्याचा मुद्दा हा नाही की काही वेगळा ह्याच्यातून अर्थ ध्वनीत होत असेल तर माफ करा. पण मला सांगायचं हे होतं की जेव्हा भावंडांना एकमेकांशी काहीतरी मनातलं बोलायचं असतं तेव्हा ते इंग्लिश वापरू शकतात मराठी माध्यमात शिकून. तर मला वाटतं हे फार सुंदर आहे. आज नीरद इंग्रजीमध्ये गाणी लिहितो, इंग्लिशमध्ये लिहितो तो त्याची गाणी. आणि ती गाणी लिहित असताना मी त्याला म्हणते की नीरद कसं सुचतं रे? तर तो मला की आम्हा स्विच होते विचारांची भाषा. तर हे स्विच होणं जे आहे ते मला वाटते एक भाषा, मातृभाषा अत्यंत पक्की असल्यामुळे आणि ती पूर्णपणे कळल्यामुळे हे जास्त स्वाभाविकरित्या त्याचं होतं. नीरज दुसरीत असतानाच मी त्याला सांगितलं होतं की मी माझ्या मुलांचे 2च निर्णय मी त्यांचं मत न घेता घेतले. ते म्हणजे त्यांचं नाव ठेवणं आणि त्यांचं माध्यम ठरवणं.
बाकी मी कधीच माझी मुलं ही माझीच एक्सटेन्शन्स आहेत, ती माझी मालमत्ता आहेत, त्यांचं भलं मला जास्त कळतं असं मी कधीच वागले नाही आहे. असं ज्या पालकांना वाटत असेल त्यांचा मी भ्रमनिरास करीन असं काही नसतं. तुमच्या मुलांचं भलं फक्त तुम्हालाच कळतं वगैरे असं काही नाही, प्रत्येकाला स्वतःचं भलं जास्त कळतं. त्याच्यामुळे मी नीरजला दुसरीत असताना मी विचारलं त्याला की मी असा निर्णय घेतला तुझ्या वतीने की तुझं माध्यम ठरवण्याचा, तुला जर असं वाटत असेल की अम्मा चुकली आणि मला काय मजा येत नाही कारण माझे बाकीचे कझिन्स कोणीच जात नाहीत मराठी शाळेमध्ये, त्याच्यामुळे आपली जेव्हा आम्ही एक अतिशय क्लोज निट म्हणू अशी फॅमिली आहोत, आम्ही सगळेजण सतत वारंवार एकमेकांना भेटत राहतो, आमच्या सण समारंभ तर होतातच एकत्र, पण त्याच्याही पेक्षा जाणं प्रवास करणं ह्या गोष्टी फार होतात आमच्यात. तर त्यावेळेला तुला असं वाटत असेल तर मी तुझ्याबरोबर अभ्यास करीन उन्हाळ्याच्या सुट्टीत. तुला फक्त तेवढाच त्रास आहे की आपल्याला फार जास्त बाकीची मजा नाही करता येणार, पण आपण दोघे अभ्यास करून तिसरीत मी तुला इंग्रजी माध्यमात घालीन, तशी मी तजवीज केली होती. तर तो मला अजिबात नाही, मला नाही सोडायची माझी शाळा. म्हटलं एवढं काय आहे तुझ्या शाळेत, काय सोनं लागलं तुझ्या शाळेला. तर मला बाई किती हसत हसत शिकवतात आणि अम्मा तुला माहिती आहे त्यांच्या साडीला तुझ्या वास येतो, त्यांच्या साडीला तुझ्या साडीचा वास येतो. इतकं जर त्याला घरासारखं वाटत असेल ती शाळा, इतका त्याला जर तो कम्फर्ट वाटत असेल, इतकं त्याला छान सुरक्षित वाटत असेल, तर इतकं सुंदर वातावरण मी आणखीन कुठून त्याला आणून देणार. कारण मला वाटतं प्रत्येक आईवडिलांसाठी मुलांचा आनंद हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा असतो. जोपर्यंत आनंद नाही तोपर्यंत सुख नाही, सुख नाही तर प्रगती नाही, असं साधत रहिराशिक आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे मला असं वाटलं की चांगलं वातावरण दिलं मुलांना आणि त्यांना अजूनही छान वाटतं. आणि त्याच्यानंतर तो BMMला असताना पुढे तो जयहिंद कॉलेजला होता, जिथे असंच झालं. पहिला 1.5 महिना त्याला ते वातावरण अंगावरती आलं. सुमितनी कॉलेज बदललं, झेवियर्स, इंग्रजी माध्यमात शिकलेला मुलगा झेवियर्समध्ये गेला, पण त्याला ते इंग्रजी वातावरण झेपलं नाही, त्याने ते कॉलेज बदललं आणि तो रुपारेलला आला. नीरज साठे कॉलेजमध्ये 2 वर्ष शिकून जयहिंदला गेला, त्याच्या अंगावरती ते वातावरण आलं आणि सुमित घरी आला आणि मला वाटतं की चुकलं, कारण त्याच्या टीचरनी मला असं म्हटलं की तो बोलतच नाही कॉलेजमध्ये, तो मिसळतच नाही मुलांमध्ये, तो असा कोपऱ्यात असतो. मी म्हटलं थांब, पहिला त्यांचा म्युझिक इव्हेंट होऊ देत, जो अजून 15 दिवसांनी आहे, त्याच्यानंतर आपण बघू. त्याच्यानंतर जर आपल्याला वाटलं तर आपण काउन्सिलरकडे जाऊ, समुपदेशकाकडे जाऊ, विचारू काय प्रॉब्लेम आहे तो. आणि झाला तो म्युझिक इव्हेंट पहिला आणि नीरज हिरो झाला कॉलेजचा. त्याच्यानंतर त्यांना 3rd इयरला तो जेव्हा गेला तेव्हा त्यांना एक उपक्रम होता, प्रोजेक्ट होता एक, तर त्याच्यासाठी एक सोशल कुठली तरी कॉज घेऊन त्याच्यावरती त्यांना छोटीशी फिल्म बनवायची होती. तर नीरजने तेव्हा पाणी पंचायतचं काम बघायला जायचं ठरवलं. तो सातारा सांगली इकडच्या दुर्गम जो आतला भाग आहे तिथे गेला की पाणी पंचायतने ते हे केले, खोदले आणि सगळं झालं, पण त्याचं पुढे काय झालं हे बघायला जेव्हा तो गेला, तिथे गेला तेव्हा त्याच्या ग्रुपमधल्या कुणालाच रबी काय, खरीप काय, जिरायत काय, बागायत काय हे माहिती नव्हतं. त्याला माहिती होतं. त्याच्यामुळे मला वाटतं की अजूनही त्या मुलांना असं वाटतं की हे बरं झालं की आपण या माध्यमात शिकलो. सुजाण पालक म्हणून हे बघायला हवं की पुरेसे शिक्षक आहेत की नाही, कारण पटसंख्या कमी झाली असं म्हणून शिक्षकांची संख्या बरेचदा कमी होते. त्याच्यामुळे ते बघावं. 100% निकाल लागतोय की नाही हे बघायची गरज नाही, पण शाळेतलं वातावरण नक्की बघावं. वातावरण म्हणजे काय की प्रयोगशाळा आहे की नाही शाळेला, मैदान आहे की नाही, खेळाचे तास होतात की नाही, आणि आपले वर्क एरियाज काय आहेत, की आपल्याला काय काम करता येईल ह्या शाळेमध्ये, आणि पालकांशी संवाद साधणं. शाळेत जी मुलं जाणार आहेत त्यांचे पालक आपल्याला कळतातच कोण आहेत ते, त्यांच्याशी संवाद साधून हे ठरवणं की ह्या शाळेच्या ह्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टींसाठी नकारी द्यावा असं आपल्याला वाटतंय,
त्या गोष्टी आपल्याला सुधारता येतील का, त्याच्यासाठी आपल्याला काही करता येईल का, ह्या शक्यता सगळ्या पडताळून बघाव्यात. आणि दुसरं मला स्वतःला असं वाटतं की मुंबईतला ट्रॅफिक आत्ताचा बघता, पहिली 4 वर्ष शाळा ही जवळच असली पाहिजे. कारण नंतर काय होतं, मूल थोडंसं स्वतंत्र होतं आणि त्यांनी स्कूल बसनी जाणं, किंवा आता मराठी शाळांचं असं होतं की आपल्याच BESTच्याच ज्या बसेस असतात, अशी काही वेगळ्या आपल्या बसेस नसतात, पण BESTच्याच बसेस त्या त्या वेळेला निर्धारित वेळेला तिकडून मुलांना घेऊन येतात वगैरे, त्याच्यातच मुलांनी प्रवास करावा असं मला वाटतं. ते करावं मुलांनी, पण पहिली 4 वर्ष तुम्ही शाळेच्या बाबतीत जास्त आग्रही राहू नका. जरा चांगली वाटेल अशा शाळेमध्ये तुम्ही मुलांना घाला, कारण त्या दिवसांमध्ये मुलांमध्ये तेवढी ताकद नसते तो प्रवास झेपवण्याची. त्याच्यामुळे तो प्रवास फारसा करायला लागू नये. घराजवळ असेल शाळा अशी शाळा बघा. बऱ्याच संघटना आहेत आत्ता सुद्धा. मराठी भाषा अभ्यास केंद्र आहे जी याच्यासाठी काम करते. दर वर्षातून एकदा त्यांचं महासंमेलन असतं. मराठी भाषा पालकप्रेमी संघ आहे. तर या संघाशी जर तुम्ही जोडले गेलात तर वेगवेगळे उपक्रम, भाषिक उपक्रम किंवा शैक्षणिक उपक्रम अशा पद्धतीचे इथे होतात. प्रसाद गोखले नावाचे एक आहेत कार्यकर्ते, फार मोठं काम करतात प्रसाद. त्यांनी इतका मोठा आता गोतावळा जमवलेला आहे. त्याच्यामध्ये सुद्धा खूप चांगले लोक येऊन काम, चांगले लोक म्हणजे जे लोक ह्या कामाला वाहून घेतलेत असे लोक, की ज्यांच्याकडे त्या पद्धतीचा वेळ आहे आणि त्या पद्धतीचं प्रशिक्षण आहे किंवा काही त्यांच्याकडे ती माहिती आहे, अनुभव आहे, असे लोक तिथे आहेत. ह्या लोकांशी जर तुम्ही जितक्या जास्त लोकांशी जोडले जाल तितकी ही चळवळ अशा पद्धतीने ती उभी राहते आणि एकमेकांना त्याची खूप मदत होते. म्हणजे मला आता असं झालंय की माझी मुलं शाळेत असताना जितकं मी मराठी शाळांबद्दल काही केलं नाही, तितकं माझी मुलं, आता माझा मुलगा 26 वर्षाचा आणि मुलगी 23 वर्षाची आहे, दोघांचं ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा काही दिवस उलटलेले आहेत, पण तरी सुद्धा मी अजूनही शाळांशी संलग्न आहे, त्यांच्या शाळेशी संलग्न आहे. त्याच्यामुळे ह्या गोष्टी नक्कीच करता येतील. आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे, NBT नॅशनल बुक ट्रस्टची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं अजूनही 3.5, 5.5, 7.5 रुपयाला पुस्तकं मिळतात. अशा पद्धतीची पुस्तकं घेऊन जाणं, मुलांबरोबर वाचणं, महिन्यातून 1 दिवस वेळ काढणं, अशासारख्या खूप गोष्टी आपण करू शकतो. आपल्या राज्यामध्ये दुर्दैवाने शिक्षण हा सगळ्यात मोठा उद्योग आहे आणि त्याच्यामध्ये जास्तीत जास्त राजकीय नेत्यांच्या शाळा आहेत आणि त्या ज्या शाळा आहेत त्या जर इंग्रजी केल्या तर तिकडे भरपूर काय म्हणू बरं, चलनी धंदा होतो तो. त्याच्यामुळे मराठी शाळांमध्ये कुणाला काही रसच नाहीये. पडेनात का बंद, काय बिघडतंय असं होतं. मला असं वाटतं की मराठी कलाकार असोत किंवा मराठी नेते असोत किंवा मराठी साहित्यिक असोत, शेवटी ते सामान्यच लोक आहेत, नागरिक आहेत. आणि जी अपेक्षा आपण असं करतो ना की मराठीत तुम्ही काम करता आणि तुमच्या मुलांना मराठी शाळेत शिकवत नाही, हा प्रश्न आपण सगळ्यांनाच विचारला पाहिजे. मराठी नेते आहेत तरी मुलांना मराठीत शिकवत नाही, मराठी डॉक्टर आहेस तरी मराठी शाळेमध्ये मराठीतून शिकून डॉक्टर झालेस पण मुलाला इंग्लिशमध्ये टाकतोयस, का करतोयस? हा प्रश्न आपण सगळ्यांना जर विचारला तर मग सगळ्यांचंच भवितव्य चांगलं होईल असं मला वाटतं.